नंतर पुढची बातमी आहे सातारा संदर्भातली। शिंदे सेना भाजप वाद मिटता मिटत नाहीये। सातारा प्रकरणी बैठकीचा सिलसिला सुरूच आहे। शिंदे सेना आक्रमक राहण्याची भूमिका शिंदे सेनेनं घेतली आहे। कॅबिनेटमध्ये सातारा घटनेचे पडसाद उमटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर साताऱ्यामध्ये झालेल्या घटनेचा अहवाल राज्य गुप्तचर विभागाला सादर केलाय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत संपूर्ण अहवाल एसआयडीकडे सुपूर्द केलाय। सातारा पोलीस दलातील वरिष्ठ पोलिसांनी ही माहिती दिली। संपूर्ण घटनाक्रम, चौकशी आणि कारवाईबाबत अहवालात स्पष्ट उल्लेख केलाय। घडलेल्या घटनेत सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत सविस्तर अहवाल दिला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ उडाला होता। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली होती। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ झाला होता आणि मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले।